श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास श्री कृष्ण जयंती निमित्ताची जे काही सेवा किंवा जे काही उपाय करायचे आहे ते जाणून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहेच, परंतु अनेकांना प्रश्न पडला आहे की कृष्ण जन्म जो आहे तो 15च्या रात्री साजरी करावा की 16च्या रात्री। तर या संबंधीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। उपवास कधी करावा, कधी सोडावा, त्यासोबतच मोरपिसा संबंधीचे छोटे छोटे उपाय आहे ते देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर स्वामी सूत्र चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्यानुसार उपाय आणि सेवा देखील करू शकतात। बघा, कृष्ण जयंती म्हटलं तर प्रत्येकासाठी खूप विशेष दिवस मानला जातो। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या सणाची आतुरता असते। आता हा सण आपल्याला साजरी करायचाच आहे, उपवास वगैरे देखील करायचा आहे। ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी नाही केला तर हरकत नाही, पण सेवा मात्र आपल्याला करायच्याच आहे। पण त्यासोबतच दिवसभरामध्ये देखील काही गोष्टींचा अवलंब आपल्याला करायचा आहे, जेणेकरून भगवान कृष्णांचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होईल। तर उद्या कुठली कामं करायची आहे सकाळी उठल्यापासून हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला सुरुवात करूया। बघा, उद्या अर्थातच आपल्याला लवकरच उठायचं आहे। अगदीच ब्रह्ममुहूर्तावर शक्य झालं नाही तरीही सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ व्हायला हवी, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण कृष्ण म्हटलं तर भगवान विष्णूंचेच अवतार आहे, त्यामुळे हळद ही त्यांना प्रिय आहे। आता ही हळद जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपोआप आपलं गुरुबळ मजबूत होत असतं, त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायचीच आहे। त्या व्यतिरिक्त काय टाकू शकतात तर तुमच्याकडे गंगाजल असेल, पंचगव्य असेल तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकायला हरकत नाही। त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। गोकुळ अष्टमी म्हटलं तर बऱ्यापैकी हळदीचे उपाय आपल्याला या दिवशी करता येतात। या व्यतिरिक्त आपल्याला उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन करायचं आहे। लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आहे, दारात छोटीशी रांगोळी काढायची आहे। आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने पुसून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे। जे आपण इतर सणावाराला करत असतो, शुभ तिथीला करत असतो, तेच आपल्याला उद्याच्या दिवशी देखील करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे। तुम्ही अंगणामध्ये छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावू शकतात, त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकली तरीही चालणार आहे। आता हे झालं सकाळचं रुटीन। त्यानंतर तुम्हाला लगेचच देवपूजा करायची असेल तर तुम्ही लगेचच देवपूजा करून घ्या, पण काही ठिकाणी असं असतं की थोडीशी सकाळची धावपळ असते, त्यामुळे सकाळचं आवरून झाल्यानंतर देवपूजा केली जाते। तर बघा, तुमच्या हिशोबाने तुम्ही पूजा अर्चा करू शकतात, पण सकाळची जी वेळ असते ती उत्तम मानली जाते, त्यामुळे जर तुम्ही सकाळी पूजा करून घेतली तर चांगलं राहील। तरीही तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात। आता पूजा कशा पद्धतीने करायची तर जशी तुमची रोजची देवपूजा आहे तशी करायचीच आहे, पण बाळकृष्ण आपल्या घरामध्ये जो आहे त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण हा असतोच असतो, 100% असतो, पण क्वचित काही ठिकाणी जर नसेल, बऱ्याचदा असं असतं की गावाकडे आपले देव वगैरे असतात आणि आपल्याकडे नसतात, तर मग अशा वेळेस काय करायचं तर बघा, तुमच्याकडे जर कृष्णाची छोटी मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकतात, कारण आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या कृष्णाच्या मूर्त्या उपलब्ध असतात आणि बरेच जण त्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्या शोकेशमध्ये देखील ठेवतात। तर खरं तर देवदेवतांच्या मूर्ती कुठल्याही स्वरूपात असल्या तरीही ती शोची वस्तू नाही, आपण ती शोची वस्तू म्हणून ठेवू नये, देवघरातच त्याची स्थापना करायला हवी। पण तुमच्याकडे जर आत्ता बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर जो कुठला तुमच्याकडे कृष्ण आहे त्याची देखील तुम्ही पूजा अर्चा करायला हरकत नाही, किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल, राधाकृष्णाचा एकत्रित फोटो असेल तरीही चालणार आहे, कारण वास्तुशास्त्राप्रमाणे बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो हा लावला जातो। जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तो फोटो काढून तुम्ही त्याची पूजा केली तरीही चालणार आहे। आता फक्त आपण त्यावर अभिषेक करू शकत नाही, पण ज्यांना अभिषेक करणं शक्य नाही त्यांनी देखील पुढे सांगण्यात येणाऱ्या सेवा करायच्या आहे, आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी तर आवर्जून अभिषेक करताना ह्या सेवा करायच्या आहे। तर सेवा कुठला कराव्या तर अभिषेक करत असताना पुरुष सुक्तम म्हणायचं आहे, श्री सुक्तम म्हणायचं आहे, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर आता जी रात्री सजावट करायची आहे ती तर तुम्हाला करायचीच आहे रात्रीच्या वेळेस, पण आता देखील तुम्ही बाळकृष्णाला छान कपडे घालून देऊ शकतात, या व्यतिरिक्त मुकुट घालू शकतात, गळ्यामध्ये हार घालू शकतात, त्यानंतर तुळशी अर्पण करू शकतात, जी काही फुलं आहे तुमच्याकडे ती देखील अर्पण करू शकतात। अशा प्रकारे तुमच्या साध्या सोप्या पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा आपल्याला करायची आहे। आता पूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरामध्ये अजून आपल्याला काय करता येणार आहे तर बघा, आपल्याला तुळशीला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे, कारण तुळस म्हटलं तर विष्णू प्रिय आहे, कृष्णाला तुळस ही अतिशय प्रिय आहे,
त्यामुळे तुळशी मातेची देखील आपल्याकडनं सेवा झालीच पाहिजे. तुळशी मातेला एखादं शृंगाराचं साहित्य तुम्ही अर्पण करू शकतात, चुनरी अर्पण करू शकतात, कलावा अर्पण करू शकतात. या व्यतिरिक्त चिमूटभर हळद किंवा तुळशी मातेच्या मातीमध्ये तुम्ही अजूनही 1 रुपयाचं नाणं खोचले नसेल तर ते देखील तुम्ही तुळशी मातेच्या मातीमध्ये अर्पण करू शकतात. अशा पद्धतीने जे तुम्हाला सोपं वाटणार आहे, जे तुम्हाला सहज शक्य आहे ते तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकतात. त्यासोबतच तुळशी मातेजवळ बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकतात. फक्त राधे कृष्ण म्हटलं तरीही चालणार आहे, पण तुळशी मातेची देखील थोडी का होईना सेवा आपल्याकडनं घडायलाच हवी. या व्यतिरिक्त कृष्णाला देखील आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. बघा, तुळशी माता जेव्हा आपण कृष्णाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा तुळशी मातेचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि भगवान कृष्णांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या व्यतिरिक्त बघा, कृष्णाला गायी ह्या अतिशय प्रिय होत्या, त्यामुळे गायीला देखील आपल्याला काही गोष्टी खाऊ घालायच्या आहे. त्यामध्ये हिरवा चारा आहे, चना डाळ आहे, गुळ आहे. जे तुम्हाला शक्य होणार आहे तर तुम्ही गायीला ते खाऊ घालू शकतात. आजूबाजूला गोशाळा असेल तर तिथेही जाऊन तुम्ही करू शकतात, किंवा खेडेगावी म्हटलं किंवा जे शेतकरी आहे त्यांच्याकडे नेहमीच गायी वगैरे असतात तर तुम्ही तिकडे जाऊन जरी गायीला ते खाऊ घातलं तरीही चालणार आहे. अगदीच तुमच्याकडे कुठे गोशाळा नसेल किंवा गायीला खाऊ घालणं जर तुम्हाला शक्यच नसेल तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये गाय वासराची जी मूर्ती आहे तिच्यासमोर तुम्ही गुळ आणि चणा डाळीचा नैवेद्य ठेवू शकतात. बघा, अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब जर उद्याच्या दिवसामध्ये केला तर कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या समस्या देखील सुटण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासोबतच भगवद्गीतेतील आपल्याला 15वा अध्याय वाचायचा आहे. आता भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहेच, परंतु आपल्याकडे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये 15वा अध्याय दिलेला आहे, तो अध्याय तुम्ही उद्याच्या दिवशी वाचू शकतात. त्यासोबतच दिवसभर आपल्याला 2 शब्द बोलायचे आहेत. ते कुठले तर राधे. बघा, जेव्हा आपण राधेचं नाव घेणार आहोत तेव्हा आपला जो काही आवाज आहे किंवा आपली जी काही आर्ततेने मारलेली हाक आहे ती आपोआप कृष्णापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे राधे राधे हा जप आपल्याला दिवसभरामध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त उद्या आपल्याला काही ठिकाणी मोरपीस देखील ठेवायचे आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही संपूर्ण पहा. तरीही थोडक्यात सांगते, तुम्हाला जर आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तिजोरीमध्ये मोरपीस ठेवू शकतात. या व्यतिरिक्त देवघरामध्ये देखील तुमच्याकडे अजूनही मोरपीस नसेल तर उद्याच्या दिवशी तो आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांच्यासाठी देखील उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जर उद्याच्या दिवशी तुम्ही काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही पती पत्नी मिळून रात्री 12 वाजता बाळकृष्णाची पूजा करायची आहे. त्यासोबतच संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे आणि बाळकृष्णासाठी पाळणा जो आहे तुम्ही विकत आणू शकतात किंवा घरातही बनवू शकतात. तर तो पाळणा जो आहे तो हलवायचा आहे, बाळकृष्णाला मध्ये ठेवायचं आणि तुम्हाला बाळकृष्णाचा पाळणा हलवताना जो पाळणा येतो तो तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबवर लावून द्यायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही बाळकृष्णाचा पाळणा हलवणार आहात तेव्हा आपोआप तुमच्या घरात देखील पाळणा हलणार आहे. बघा, या गोष्टींसाठी आपण मेडिकल चेकअप वगैरे करणं देखील गरजेचं आहे. पण बघा, विज्ञान आणि अध्यात्म या दोनही गोष्टींचा जेव्हा आपण आधार घेतो तेव्हा निश्चितच आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते करू शकतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतात. यासोबतच नैवेद्य काय दाखवायचा हाही प्रश्न असतोच, तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळं देखील ठेवू शकतात. पण या दिवशी खास करून पंजिरी बनवले जाते, दूध पोहे बनवले जातात, त्यासोबतच सुंट वडा देखील बनवला जातो. जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच बनवू शकतात. ते कसं बनवायचं याची रेसिपी तुम्ही यूट्यूबवर बघून बनवू शकतात. पण अगदीच तुम्हाला वेळ नाहीच मिळाला तर थोडेसे दूध पोहे किंवा दही पोहे जे आहे ते जरी नैवेद्य म्हणून ठेवलं तरीही चालणार आहे. या व्यतिरिक्त जे कुठले गोडाचे पदार्थ असतील, मग लाडू असेल, जे तुम्हाला सहज आणणं शक्य आहे त्याचा देखील नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यासोबतच उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे. ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून करावा. ज्यांना उपवास करणं शक्य नाही, म्हणजे ज्या महिला प्रेग्नेंट आहे किंवा गोळ्या औषधं चालू असतील तर मग तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही, पण सेवा मात्र चुकवू नका. सेवा तुम्हाला करायचीच आहे. त्यासोबतच उपवासाला तुम्हाला भगर चुकूनही खायची नाही आणि ज्यांनी उपवास केलेला नाही त्यांनी दुसरे पदार्थ खाल्ले जेवणाचे ते चालतील, पण त्यामध्ये मसूर डाळीचा समावेश चुकूनही करू नका. कांदा लसणाचा वापर देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू नका. उपवास कधी सोडावा तर बघा, बऱ्याच ठिकाणी जेव्हा रात्री 12-12:30 दरम्यान बाळकृष्णाचा जन्म होतो त्याच वेळेस जन्म वगैरे झाल्यानंतर उपवास सोडला जातो. तुमच्याकडे तशा पद्धतीने करत असतील तर तुम्ही तसं करू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकालाच्या दिवशी 16 तारखेला तुम्ही उपवास सोडला तरीही जाणार आहे. तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण डिटेलमध्ये जाणून घेतलेलं आहे. तरीही जर यासंबंधी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. त्यासोबतच तुम्हाला सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, अनेक उपाय करून तुम्ही थकले असाल तर एकदा तुमचं कुंडली मार्गदर्शन घ्या. आपल्याकडे फक्त आणि फक्त 121 रुपयामध्ये
पत्रिकेमध्ये कुंडली काढून दिली जाते. कुंडलीनुसार नेमका आपल्या पत्रिकेमध्ये कुठला दोष आहे हे सांगितलं जातं आणि त्यानुसारच आपल्याला उपाय देखील दिले जातात. तसे उपाय केले तर निश्चितच आपल्या पत्रिकेतील जो दोष आहे तो निघून जातो आणि आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त रत्न परिधान करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तोही परिधान करू शकतात. आणि आपल्याकडे आता सध्या श्रावणाची ऑफर असल्यामुळे अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला रत्न मिळणार आहे. फक्त आणि फक्त 999ला तुम्हाला कुठलाही रत्न मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही रत्न परिधान करू शकतात. रत्नाची किंवा कुंडलीची जर ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. रत्न जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा आपोआपच आपले जे काही ग्रहमान आहे ते सुस्थितीत येण्यासाठी मदत मिळत असते आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या देखील बदलण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे नक्कीच तुमच्या राशीनुसार रत्न परिधान करा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.